नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या अश्विनीस किचनमध्ये। आज आपण येथे अस्सल गावरान पद्धतीने मटणाची भाजी कशी बनवायची म्हणजेच मटणाचा रस्सा आणि तशीच त्याच्यासोबत लागणारी अप्रतिम अशी चव देणारी बाजरीची भाकरी कशी बनवायची तेही आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला सुरू करूया। त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतले आहे। मटण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याच्यात 2 चमचे हळद, 3 चमचे मीठ टाकून घेतले आहे। आता ह्याला चोळून हाताने पूर्ण मटणाला हा मसाला लावून घ्यायचा आहे। तुम्ही इथे अद्रक लसूण पेस्ट वापरली तरीही चालेल। आता इथे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ह्याला 1 तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे। 1 तासानंतर एका कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचे। तेल हे कडकडीत गरम झाले पाहिजे। कडकडीत तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोठा बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। इथं कांद्याचा वापर थोडा जास्त करा म्हणजे भाजीला चव छान येते। कांदा हलका ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीरचा जो कुट्टा करून ठेवलेला होता तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे। असे जर तुम्ही ह्या प्रोसेसला टाकले तर जे ते आळणी पाणी असते त्याला फ्लेवर खूप छान येतो। आता याला एकदा व्यवस्थित हलवून घेतले। व्यवस्थित हलवून झाल्यानंतर याच्यामध्ये जे आपण मॅरिनेट करण्यासाठी मटण ठेवलेले होते ते मटण आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता मॅरिनेट झाल्यानंतर त्याला हलके पाणी पण सुटले होते। त्यामुळे आता हे मटण व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। मटण हे व्यवस्थित हलवून घ्या म्हणजे कुकरला कुठे साईडला चिटकणार नाही। आता याच्यावरती एक झाकण ठेवा आणि 10 ते 15 मिनिटांसाठी असेच त्याला शिजू द्या। म्हणजे कसे तुम्ही पाहू शकता असे त्याला स्वतःचे पाणी सुटले पाहिजे म्हणजे आपले मटण व्यवस्थित होते तयार। आणि असे पाणी सुटल्यानंतर आपल्या भाजीला सुद्धा फ्लेवर खूप छान येतो। या स्टेजला मी इथे गरम पाणी टाकले आहे। गरम पाणी मी इथे साधारण अर्धा किलो मटणासाठी साधारण 2 ग्लास पाणी टाकून घेतले। आता ह्याला चांगली उकळी आल्यानंतर मी याला कुकरचे झाकण लावून याचे 4 ते 5 शिट्ट्या घेणार आहे। तुम्हाला जसे हवे तसे शिजवण्यासाठी तुम्ही शिट्ट्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। 4 शिट्ट्यामध्ये उत्तम असे मटण शिजून तयार होते। पण तुम्हाला जास्त शिजवायचे असेल तर तुम्ही आणखी एक्स्ट्रा शिट्टी काढू शकता। आता इथे 4-5 शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर थंड करायला ठेवलेला आहे। तोपर्यंत मसाला बारीक करून घ्या। त्याच्यासाठी मी इथे ओलं खोबरं अर्धी वाटी घेतलेलं आहे। बरोबरच 20-25 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत। तीळ हे भाजून घेतले होते। कोथिंबीर 1 मूठ घेतली, थोडे पाणी टाकले आणि झाकण ठेवून याची चांगली पेस्ट बनवून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता पेस्ट किती भारी झालेली आहे। आता भाकरी बनवायला घेऊया। भाकरीसाठी मी इथे थोडेसे पीठ घेतलेले आहे। ते बाजरीचे पीठ आहे। बाजरीची भाकरी जर तुम्ही मटणाच्या भाजीवर खाताल ना तर तुम्हाला त्याची चव खूप छान आवडेल। खूप छान लागते। एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता भाकरी आपल्याला बनवण्यासाठी याच्यामध्ये पिठामध्ये थोडे मीठ टाकायचे। मीठ टाकल्यानंतर ह्या भाकरीला छान असा स्वाद येतो। आता याला एवढी व्यवस्थित चुरायची आहे की आपली भाकरी व्यवस्थित आली पाहिजे। जेवढी तुम्ही जास्त चुरून भाकरी बनवताल ना तेवढे आपल्या भाकरीला चव जास्त येते। त्यामुळे कधीही भाकरीचे पीठ मळताना कंजूसी करायची नाही। जास्त चुरूनच मळा म्हणजे भाकर थापली पण व्यवस्थित जाते आणि त्याच्यामध्ये चव पण छान येते आणि भाकरी बनवताना तुटत नाहीये। त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित अशी चुरून घ्या। आता इथे एक गोळा बनवून तयार झालेला आहे। आता आपल्याला सुरुवातीला खाली पीठ टाकून घ्यायचे म्हणजे आपली भाकरी खाली चिपकणार नाही आणि याला एका हाताच्या साहाय्याने आधी थोडी मोठी होईपर्यंत थापून घ्यायची। जर हाताला चिटकत असेल तर तुम्ही साईडचे पीठ असते ते थोडे हाताला लावून घ्या। थोडी मोठी झाली की दोन्ही हाताने व्यवस्थित थापून घ्या। दोन्ही हाताने जर तुम्ही अशी व्यवस्थित थापली ना तर एकसारखी थापली जाते। आता इथे आपली भाकरी थापून व्यवस्थित तयार झालेली आहे। तर इथं आपण भाकरी थापल्यानंतर तवा गरम झालेला आहे। तव्यावरती ही भाकरी टाकून घेतली। भाकरी जास्त गरम व्हायच्या अगोदर त्याला पटकन पाणी लावून घ्या म्हणजे हाताला चटका बसणार नाहीये। पाणी हलकेसे सुकले की भाकरी पलटून घ्या। तुम्ही पाहू शकता पाठीमागच्या साईडने किती छान अशी पचली आहे भाकरी। आता इथे भाकरी व्यवस्थित पचून झालेली आहे। अशी पचल्यानंतर आपली भाकरी बनवून छान होते। आता इथे पाठीमागून व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याला पालती टाकून घेऊया। पालती टाकल्यानंतर ह्याला अशी भाकरी टम फुगते। आता ही माझी साईडने फुटलेली आहे त्यामुळे टम फुगलेली दिसत नाहीये पण भाकरी ही पूर्णतः टम फुगते। आणि तुम्ही भाकरी तव्यामध्ये भाजा, गॅसवरती भाजू नका। गॅसच्या फ्लेमवर भाजलेली भाकरी बिलकुल आपल्या हेल्थसाठी चांगली नाही। आता इथे भाकरी बनवून आपली तयार झालेली आहे। चला भाजी कशी बनवायची ते पाहूया। त्याच्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेले आहे। तेल आता चांगले व्यवस्थित गरम झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हा एका चमच्याने व्यवस्थित हलवून घ्या। आता या मसाल्याला आपल्याला तोपर्यंत परतायचे आहे जोपर्यंत ह्याचा म्हणजे जो आपण नारळ कच्चा वापरलेला होता त्याचा कच्चा फ्लेवर गेला नाही जात आणि हा जो मसाला आहे तो हलकासा ब्राऊन होत नाही तोपर्यंत। आता या स्टेजला याच्यामध्ये 2 चमचे मिरची पावडर टाकायची आहे। बरोबर धने पावडर 2
2 चमचे टाकायचे आहे. चिकन मसाला इथे 3 ते 4 चमचे टाकायचा आहे. काळा मसाला म्हणजे सोलापुरी काळा मसाला 2 चमचे टाकलेला आहे. आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या. इथे फ्लेम तुम्ही गॅसची थोडी हाय करा म्हणजे मसाला पटकन परतला जाईल. परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता मी किती याला व्यवस्थित हलवत आहे का तर खाली चिटकू नये. आता हे व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये कुकरची शिट्टी काढल्यानंतर मी तो जे मटण शिजलेले होते ते डायरेक्टली मी याच्यामध्ये ओतून घेतलेले आहे, कारण मी डायरेक्ट रस्सा बनवत आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पाणी कमी जास्त करू शकता. तुम्हाला कितपत पातळ भाजी हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या. छान अशी याला एक उकळी येऊ द्या. उकळी आल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरनं पेरून घ्या. तुम्ही पाहू शकता की तुम्ही घर बसल्या अगदी गावरान पद्धतीने मटणाचा रस्सा किती परफेक्टली बनवू शकता. आता तुम्हाला मी इथे दाखवते की जर असा मटणाचा रस्सा बरोबरच भात आणि बरोबरच बाजरीची भाकरी, कांदा आणि लिंबू ही बेत एकदम परफेक्टली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आवडली तर लाईक शेअर नक्की करा.